आदरणीय प्राध्यापक संजय भाऊ खिल्लारे यांच्या अथक परिश्रमातून आज हा मातंग समाजाचा निर्धार मेळावा इथे आयोजित केलेला आहे। आणि आमचं भाग्य असं आहे की या मातंग समाजाच्या या निर्धार मेळाव्याला 1920 साली या महाराष्ट्रात जो क्रांतिकारी जन्माला आला त्याची दुसरी आणि तिसरी पिढी आपल्या सोबत आहे। हे आमच्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे। साक्षात अण्णाभाऊ साठेंच्या श्लूषा सुनबाई आणि त्यांचे नातू दोघे इथं आहेत आणि त्या दोघांचाही आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळतोय। अण्णाभाऊ साठेचं एक अफलातून व्यक्तिमत्व, अत्यंत मोठा जादूगार, चळवळीत राहणारा माणूस, चळवळ निर्माण करणारा माणूस, क्रांतीची ज्योत पेटवणारा माणूस आणि एखाद्या मुर्दाड माणसाच्या मनातही जिवंतपणाची फुंकर घालणारा माणूस, अत्यंत असा जाज्वल्य आणि ज्वलंत विचाराचा माणूस, ज्या माणसाला राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती ही आपल्या जीवावरून, प्राण्यावरून आणि सगळ्या गोष्टी जगातल्या जरी भौतिक सुखसाधना सोडली तरी पण भारतीय प्रेम हे अत्यंत महत्वाचं होतं। अशा कुटुंबात जन्मलेली ही सगळी महान माणसं ही आपल्याला आज मला आश्चर्य वाटतंय की सचिन भाऊ तुम्ही शिवसेनेत प्रवेश घेतलाय। उद्धव साहेबांच्या हाताने त्या दिवशी मलाही प्रचंड आनंद झालाय। तुम्ही शिवबंधन बांधून घेतलंय आणि आज तुम्ही आमच्यासारख्या लहान माणसांना तिकिटाची मागणी करताय, हे गणित काही समजत नाहीये। उद्धव साहेबांचे आणि तुमचे इतके अगाध आणि प्रेमाचे संबंध आहेत। लोकसभेत तुम्ही स्टार प्रचारक म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसाठी प्रचंड ताकदीने झटलात। अख्खा मातंग समाज हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पाठीमागे उभा राहिला आणि उद्धव साहेब तुमचं म्हणणं नाकारणार नाही अशी मला तरी खात्री आहे। तुम्ही उद्धव साहेबांकडे आदरणीय प्राध्यापक संजयजी खिल्लारे साहेब यांचा पाठपुरावा केला तर तुमच्या म्हणण्याला, तुमच्या शब्दाला नक्की उद्धव साहेब मान देतील असं मला वाटतं। अण्णाभाऊ साठेंच्या जयंती निमित्ताने हा कार्यक्रम आहे। ज्या माणसाने अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत जन्माला आल्यानंतर जवळपास 35 कादंबऱ्या, 19 कथासंग्रह, जवळपास 14 लोकनाट्य आणि 19 असे पोवाडे गायले की वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये सध्या अण्णाभाऊ साठेच्या साहित्यावर अभ्यास करून PhD प्रदान करण्यात येते किंवा ती अभ्यासली जाते। इतकं मोठं व्यक्तिमत्व, ज्या माणसाला रशियानी आमच्या रशियाचं नागरिकत्व बहाल करायचा प्रयत्न केला, तुम्हाला पाहिजे तेवढ्या कोऱ्या चेकवर पैसे टाका, परंतु भारताबद्दल प्रेम असल्यामुळे, देशनिष्ठा, देशभक्ती असल्यामुळे या कपल्लक आणि मोठ्या विचारवंत माणसानं रशियाची ती ऑफर ठुकरावून लावली आणि मी माझा देश सोडणार नाही अशा पद्धतीचा स्वाभिमानी बाणा राखला। अशा अण्णाभाऊ साठेला मी शतशः प्रणाम करतो आणि आमच्याकडून संजय भाऊ याच्या आधी आम्हाला भेटलेत नाही, आम्ही त्यांच्याशी आमच्या काय आहे सध्या पक्षाची सामाजिक इथे स्टेजवरून बोलणं बरं नाहीये, सगळं त्यांच्याशी बोललोय आणि जे जे शक्य होईल ते ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढंच तुमच्या समोर विश्वास देतो आणि थांबतो। मला या मेळाव्याला बोलवलं, आपण आमचा सन्मान केला, सत्कार केला, तेव्हा सगळ्या मातंग समाजाच्या समोर आणि अण्णाभाऊ साठेच्या विचारासमोर नतमस्तक होतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद भाई। यानंतर आपल्या वाशिम नगरीचे प्रदेश महासचिव संभाजी ब्रिगेड सुभाष भाऊ बोरकर यांना विनंती करतोय की या ठिकाणी आपण मनोगत व्यक्त करावे। सुभाष भाऊ बोरकर। कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, वीर लहुजी वस्ताद साळवे, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांची 104वी जयंती आपण साजरी करत आहोत, त्या निमित्तानं मातंग समाज निर्धार मेळावा याचं आयोजन केलं। त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मी विनम्र अभिवादन करतो। खरं तर आता सचिन भाऊ, सावित्रीमाई आणि सचिन भाऊच्या भगिनी आणि सर्वच आपले मातंग समाज निर्धार मेळाव्याचे आयोजक प्राध्यापक संजय खिल्लारे जामठीकर आणि जिल्हाध्यक्ष प्रल्हाद लगड व त्यांचे सहकारी या सर्वांनी अतिशय चांगल्या अशा मेळाव्याचं आयोजन केलं। आज या महाराष्ट्रामधलं चित्र जर पाहिलं आपण तर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी गायला
आणि या महाराष्ट्रामधलं जर आपण कालचं चित्र जर बघितलं असेल तुम्ही, तर 8 महिन्यापूर्वी पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन झालेला पुतळा हा काल कोसळला। ही दुर्दैवी घटना आहे। ज्या अण्णाभाऊ साठेने साता समुद्राच्या पलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नेले, त्यांचे पोवाडे रशियामध्ये गायले, परंतु महाराष्ट्रामध्ये असं दुर्दैव छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत घडते। त्या घटनेचा सर्वप्रथम मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आणि या निमित्तानं मी निषेध करतो की लोकशाही आमची एवढी हिजडी झालेली आहे का? आणि या लोकशाहीला सुधारायचं असेल तर खऱ्या अर्थानं आपल्याला पहिल्यांदा इतिहासामध्ये डोकावं लागेल आणि इतिहासामधले जे काही आमचे महापुरुष असतील, ज्यांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून आपला हक्क अधिकार आणि आपल्या लोकशाहीला मजबूत करण्याकरता, आपल्या समाजाला, आपल्या कष्टकरी कामगारांना मजबूत करण्याकरता जी काही चळवळ चालवली, जे काही क्रांतिकारी पाऊल टाकलं, त्या अण्णाभाऊ साठेच्या इतिहासाला सुद्धा स्मरावं लागेल। एवढी ताकद लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच्या विचारामध्ये आहे। राजकीय क्षेत्रामध्ये पाऊल टाकत असताना सचिन भाऊंनी सांगितलं, खरं तर सुधीर भाऊ आमचे सहसंपर्क प्रमुख आहेत या जिल्ह्याचे शिवसेनेचे, त्यांचे आणि आमचे सर्वांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्यासोबत सचिन भाऊची ज्या वेळेस भेट झाली, ज्या वेळेस सचिन भाऊंनी मागणी केली, त्यावेळेस खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामधली जे काही अण्णाभाऊ साठेची जी काही संयुक्त चळवळ होती, आज लोकशाहीमध्ये 2024 मध्ये असताना काही दिवसामध्ये विधानसभा आहेत, या लोकशाहीच्या या चळवळीमध्ये सुद्धा आपल्याला समाजाचं एक पाऊल टाकावं लागेल। त्याकरता समाजाला एक संघ राहून आपला समाजाचा प्रतिनिधी निवडायचा अधिकार आहे आणि ही मागणी काय चुकीची नाही। लोकशाहीमध्ये समाज म्हणून किंवा लोकशाहीमध्ये आपल्या समाजाची लोकी जे आपल्या संसदेमध्ये बोलतील, जे आपल्या इतिहासावर बोलतील, जे आपल्या हक्क अधिकार समाजावर बोलतील, याकरता आपण मातंग समाज निर्धार मेळाव्याचं आयोजन केलं। खऱ्या अर्थानं मी या सर्व आयोजकांना आणि